काय नेमका प्रकार बाळासाहेब? जय शिवराय, जय भीम. मी बाळासाहेब मोरे पाटील, अंजनवती. गेली 20-25 वर्षापासून पाटबंधारे विभागाचा असाच गलथान कारभार सुरू आहे आणि ते कालवा दुरुस्त न करता या ठिकाणी पाणी सोडतात. त्याच्यामुळं पाण्याचा बी मोठ्या प्रमाणावर 75% पाणी शेतकऱ्याच्या शेतात आणि नदीला जाते आणि शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान होते. याची कधी शासन दखल घेत नाही. उरला प्रश्न की सटवाई देवी पाणी वापर संस्थेचा मी चेअरमन असून 20 वर्षापूर्वीच ती संस्था स्थापन केलेली आहे, परंतु त्या संस्थेला आणि कुठल्या शेतकऱ्याला विश्वासात घेतलं जात नाही. वरिष्ठ अधिकाऱ्याचा मनमानी कारभार आहे आणि जे पाटावर काम करणारे कर्मचारी ते कुणाचं ऐकत नाहीत. कधी ग्रामपंचायतच्या विश्वासात घेत नाहीत, शेतकऱ्याला विश्वासात घेत नाहीत. वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रारी केले तर ते केराची टोपली दाखवतात. आणि आता सध्या या कैलास अंगद येडे या शेतकऱ्याचं आणि परिसरातल्या शेतकऱ्याचं माझ्या गावातल्या 10-15 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे, परंतु अद्याप वरिष्ठ पातळीवरचे कुणी अधिकारी इथं आले नाही, काय नाही. जाणीवपूर्वक शेतकऱ्याला त्रास द्यायचं काम करतात आणि खोटे गुन्हे दाखल केलेत त्यांचा मनमानी कारभार झाकून ठेवण्यासाठी. तर ते झालेले शेतकऱ्यावरचे गुन्हे वापस घ्यावेत आणि संगनमत पोलिसांची सुद्धा कोणी वरिष्ठ अधिकारी येऊन या ठिकाणी खातर जमा केली नाही. याचं गावकऱ्यामध्ये प्रचंड संताप आहे. म्हणून झालेले गुन्हे वापस घ्यावेत आणि पाठ दुरुस्त करूनच पुढच्या वर्षी नंतर पाणी सोडावं आणि शेतकऱ्यांचं नुकसान टाळावं, हीच या माध्यमातून आपल्याला विनंती. तुमचा सत्यभामा कटियडे. काय झालं नुकसान कालव्यानं तुमचं? हे शेजारच्या फुटण्या पाण्यामुळे आमची पण ज्वारी 2 एकर असं चिपाड सुद्धा उभं नाही, पूर्ण ज्वारी खाली झोपली. तुम्हाला नुकसान भरपाई काय आता काय सरकार देईन ती. ना तुमचं आशा गणेश येडी, गाव अंजनवती. काय नेमका प्रकार आहे सांगा बरं. आमचं इथं हे शेत आहे ना, कॅनलच्या साईडला ते पाणी तिथं फुगतंय वारंवार. आमचं दरवर्षी नुकसान होते त्या कॅनलच्या पाण्यामुळं. आम्ही त्या कर्मचाऱ्याला सांगतो की पाणी व्यवस्थित सोडा, आमचं नुकसान होतंय, पण ते काय ऐकत नाहीत. आणि त्या दिवशी जे भांडण झालं आमचं, तर ते दारू पिऊन आलेले होते, त्यांच्यातच 5-6 जण होते. ते स्वतःच पडत होते, दारू पिलेले होते ती चिखलात पाण्यात. त्यांनी काय तुम्हाला काय केलं? त्यांनी आम्हाला शिव्यागाळ केली. आम्ही म्हणलं तुम्ही असं सांगून पण ऐकत नाहीत, पाणी एवढं सोडतात. त्यांनीच आम्हाला दमदाटी केली, शिव्यागाळ केली आणि वरून त्यांनीच गुन्हा दाखल केलाय. आमचे मालक इथं नसतेत, तिकडे असतात गुजरातमध्ये पोट भरायला गेलेले. तुमचा काय प्रकार आहे नेमका? पाठीमागं आमच्यातले शेतीनिष्ठ शेतकरी कैलास अंगद येडे यांच्या मिरचीमध्ये पाणी वाहू लागलं पाणी सोडल्यानंतर. त्याविषयी आम्ही त्या ठिकाणी तलावाचे वरिष्ठ अधिकारी चोपडे साहेबांनी इतरांना फोन केला, परंतु आता येतो मग येतो करून त्यांनी जवळपास आम्हाला 3 तास वेटिंगवर ठेवलं, पण ते काय आलेले नाहीत. मग त्यावेळेस आम्ही दिवसभर वाट पाहिली, परंतु वारंवार त्यांना सांगून सुद्धा ते तलावाची दुरुस्ती किंवा हे त्यांनी कुठलीही केलेली नाही आणि थातूर मातूर दुरुस्ती करून पाणी सोडण्यात येत. आणि याच्यामुळं गावातल्या भरपूर शेतकऱ्याचं नुकसान दरवर्षी होत आहे आणि ह्या वर्षी पण झालेलं आहे. त्यामध्ये आणि हे कर्मचारी मेन कर्मचारी आहेत ते सगळे व्यसनीत 10-5 रुपये घेऊन हे खालच्या लोकांच्या मर्जीप्रमाणे वागतात आणि त्यामुळे वरच्या शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. त्यासाठी यांच्यावर कारवाई केली पाहिजे. माझं नाव कैलास अंगद येडे, राहणार अंजनवती. तर या ठिकाणी आपला 90 गट नंबर आहे. तर इथं पाटाचं पाणी फुटलेलं आहे, तुम्ही इथं पाहू शकता. इथं पाट फुटलेला आहे. तर प्रशासनाला हे जे तलाव निरीक्षक कुलकर्णी आणि जोगदंड यांना सांगितलं असतं तर हे जोगदंड डायरेक्ट बोलतात की माझा इथं काय अर्थार्थी संबंध नाही आणि रात्रीचं येऊन पाणी सोडलं जातं. पाण्याचा प्रेशर वारंवार 3 वर्षापासून त्यांना साहेबांना रीतसर अर्ज आहे माझा की साहेब इथं पहिली तर सिमेंट पाट त्यांना 3 वर्ष अर्ज दिला. 7 वर्ष आपण बघतात 8/2/2025 साली मी त्यांनी त्यानंतर घटना घडली शिमला मिरची